नमस्कार, मधुबन गार्डन चॅनलवर आपलं स्वागत. यावर्षी 24 आणि 25 ऑगस्टला NGO कंपॅशन 24, कोल्हापूर वी केअर आणि निसर्ग अंकुर या संस्थांच्या वतीने 2 दिवसांचा रानभाज्या उत्सव आयोजित केला आहे असं समजलं. मी नेहमीच हे प्रदर्शन पाहण्यास जात असते हे तुम्हाला ठाऊक असेलच. रानभाज्यांची माहिती घेणं, त्यांचा जमेल तितका प्रसार करणं आणि त्यासाठी ज्या रानभाज्या मी लावू शकते त्या आपल्या बागेत लावणं या माझ्या आवडीच्या गोष्टी आहेत. तर रानभाज्यांबद्दल सर्वांना जागरूक करणे आणि निसर्गात उपलब्ध असलेला रानभाज्यांचा खजिना दाखवणे हा आयोजकांचा हेतू. आणि दरवर्षी वाढत जाणारी गर्दी त्यांचा हेतू सफल झाल्याचं दाखवते असं मला वाटतं. सर्व मान्यवर. आदरणीय डॉक्टर मधुकर वाचोळकर सर. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पाटील साहेब, वाघमोडे साहेब आणि विविध संस्थेच्या माध्यमामधून एकत्रितपणे गेली 3 वर्ष आम्ही हा जो रानभाज्यांचा महोत्सव दरवर्षी घेतोय आणि प्रत्येक वर्षी काही ना काही त्याच्यामध्ये ऍडिशन होत होतं. तर 2 सर म्हणाले त्याप्रमाणे आम्ही पहिल्या वर्षी ज्यावेळी रानभाज्यांचं प्रदर्शन भरवलं त्या काळामध्ये एक 70-80 भाज्या आमच्याकडं एक्झिबिट आम्ही केलेल्या होत्या. पण नंतर आम्ही सर्व अभ्यासकांच्या मदतीनं अनेक रानभाज्या गोळा केल्या. स्थानिक लोकांच्याकडून, महिला वर्गांच्याकडून त्यांची सगळी माहिती उपलब्ध करून घेतली आणि एक सुधारणा करायला सुरुवात केली. सुरुवातीला आम्ही रानभाज्यांचं प्रदर्शन जे भरवलं ते जंगलावनामधून रस्त्याच्या कडेनं ओसाड जागी तण म्हणून वाढणाऱ्या ज्या सगळ्या वनस्पती आहेत, ज्या पारंपरिक पद्धतीनं आपले पूर्वज रानावनामध्ये राहणारे वनवासी लोक, आदिवासी लोक, खेड्यापाड्यामध्ये राहणाऱ्या लोकांना या रानभाज्यांची ओळख आहे. पण या रानभाज्यांची ओळख जी पारंपरिक पद्धतीनं त्यांच्याकडे आहे, आधुनिक काळामध्ये हे पारंपरिक ज्ञान सुद्धा हळूहळू नष्ट होत चाललेलं आहे. सुरुवातीच्या वेळी आम्ही जे रानभाज्यांचं प्रदर्शन भरवलं त्यावेळी फक्त रानभाज्या तोडून आणि त्या कट करून त्याचं एक्झिबिशन आम्ही भरवलं. त्याचं शास्त्रीय नाव काय आहे, त्याचं कॉमन नेम्स कुठली आहेत, त्या वनस्पतीचं कुळ कुठलं आहे, त्या वनस्पतीचा कुठला भाग रानभाज्यांचा प्रिपरेशन करण्यासाठी वापरला जातो, त्यानंतर त्या पाककृती कशा निर्माण करायच्या, कशा तयार करायच्या आणि ती वनस्पती ओळखण्यासाठी अगदी मोजक्या शब्दामध्ये शास्त्रीय भाषेमध्ये त्याची ओळख असं आम्ही ते स्वरूप ठेवून आम्ही रानभाज्यांचं प्रदर्शन हे मोठ्या प्रमाणामध्ये घ्यायला सुरुवात केलं. आणि आपल्याला सर्वांना माहीत असेल की गेल्या 3 वर्षापासून हा रानभाज्या महोत्सव हा जो कार्यक्रम आहे, जो विविध संस्था आपापल्या परीने ऑर्गनाईज करतात. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की महाराष्ट्र शासनाने गेल्या 3 वर्षापासून जागतिक आदिवासी दिन 9 ऑगस्ट या दिवशी रानभाज्यांचं प्रदर्शन भरवायचं सुरू केलं आणि तो आता एक शासकीय उपक्रम झालेला आहे. सर्वात चांगली गोष्ट काय आहे तर प्रत्येक तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर दरवर्षी रानभाज्यांचं आता प्रदर्शन भरायला चालू झालेलं आहे. यावर्षी आम्ही जे प्रदर्शन घेतोय त्याच्यामध्ये 150हून अधिक रानभाज्या इथं आहेत आणि रानभाज्या वापरणाऱ्यांना सुद्धा आम्ही हा संदेश दिलेला आहे
की मोठ्या प्रमाणामध्ये रानभाज्या उपटून घेऊ नका, त्या कट करून घ्या ना, त्या कंदासहित काढू नका आणि मर्यादित वापर करून त्याचा प्रचार आणि प्रसार आपण केला पाहिजे. आणि शासकीय कार्यक्रमामध्ये मी हा एक मुद्दा मांडलेला आहे. मगाशी मी पाटील सरांशी पण बोललो की आता या रानभाज्या शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या शेतामध्ये कल्टिवेट करायला काहीच हरकत नाही ना, की आपण एक्झिबिशन करतोय ठीक आहे, पण त्याच्या संवर्धनासाठी सुद्धा आपल्याला यापुढे प्रयत्न करायचा आहे. म्हणून आमच्या संस्थेच्या वतीनं, आमच्या या सगळ्यांच्या वतीनं बाहेरच्या बाजूला काही रानभाज्या विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना आवड आहे, ज्यांना हे रानभाज्या कॉन्झर्व करू असं वाटतं, एक गोष्ट तुम्हाला माहिती आहे की मेजॉरिटी रानभाज्या ज्या आहेत त्या रोपवर्गीय आणि तणवर्गीय आहेत. यांची लागवड आणि शेती करण्याची गरज नाही आहे, कोडूची शेती करायची गरज नाही, कोडू सगळीकडेच आहे. पण अनेक दुर्मिळ अशा अनेक वनस्पती आहेत, कंदमुळं आहेत, याचा सगळ्यांचा जो रानभाज्या म्हणून आपण वापर करतो, अशा सगळ्या झुडूपवर्गीय, वेलवर्गीय आणि वृक्षवर्गीय आणि कंदमुळवर्गीय ज्या रानभाज्या आहेत त्यांचं कॉन्झर्वेशन करण्यासाठी आम्ही आता शेतकऱ्यांना सुद्धा स्टिम्युलेट करत चाललेलो आहे. अशा प्रकारचं दरवर्षी आम्ही काही ना काहीतरी ॲडिशन करून दरवर्षी हा रानभाज्या महोत्सव हा चांगल्या पद्धतीने करण्याचा आम्ही प्रयत्न करतो. धन्यवाद. आयडेंटिफिकेशन करायला लागले. माझं गाव नेसरी आहे. नेसरी भागात ज्या काही वनस्पती होतात, ज्या काही खाण्याचा योग आला किंवा खानापूरच्या जंगलामध्ये थोडं मला वर्षातून 1-2 वेळा 2-3 दिवस राहण्याचा प्रयत्न करतो. तिथल्या काही वनस्पती आहेत ते खाण्याचा योग आला, पण असं एकत्रित सर्व दूर असं अत्यंत आयडेंटिफिकेशन सहित आणि मग सरही म्हटले की रेसिपी सहित आपल्याकडे सगळं मटेरियल याचं अवेलेबल आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी कुंड्यांमध्ये रानभाज्या लावलेल्या होत्या. आता बऱ्यापैकी ओळखीच्या आणि काही नवीन रानभाज्या पाहायला मिळाल्या, त्यांची माहिती मिळाली. कितीही आपल्या आवडीच्या गोष्टी असल्या तरी प्रत्येकालाच तिथपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. त्यामुळेच या व्हिडिओच्या माध्यमातून रानभाज्यांची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचवावी हा आजच्या या व्हिडिओचा उद्देश आहे. शेती किंवा निगा न करता निसर्गतः उगवलेल्या भाज्या म्हणजे रानभाज्या. पावसाळ्याच्या सुरुवातीला या रानभाज्या जंगलात शेताच्या बांधावर माळरानावर येतात. निसर्गात लागवड न करता उगवत असलेल्या या भाज्या जितक्या चविष्ट त्याहून अधिक पटीने औषधोपयोगी असतात. तुम्ही बघाल तर ऑलमोस्ट कितीतरी रानभाज्या या तण म्हणून गणल्या गेलेल्या दिसतात. काही भाज्यांची लागवड आपण घरच्या बागेत, कुंडीत, अगदी टेरेसवर सुद्धा करू शकतो.
आजकालच्या नवीन पिढीला रानभाज्यांचं महत्त्व पटवून देताना एक मुद्दा असाही येतो की यापैकी काही भाज्या बाजारात मिळत असल्या तरीही त्या कशा करायच्या माहिती नसतं. त्यांच्या रेसिपीज माहिती नसल्यामुळे त्या घ्याव्यात की नाही असं वाटत राहतं. वास्तविक रानभाज्यांना तिखट मीठ घालून शिजवण्यापलीकडे फार काही करावं लागत नाही. मात्र त्या धुवून आणि गरज असेल तर उकडून घेऊन करणं आवश्यक असतं. आपल्या आधीच्या पिढ्यांनी या रानभाज्यांचा पुरेसा अभ्यास करूनच त्यांना खाण्यालायक ठरवलं आहे. आपल्याकडच्या हवामानात येणाऱ्या भाज्या आपल्या शरीराला पोषक असतातच आणि नसल्या तरी त्या अपायकारक तर नक्कीच नसतात. त्यामुळे अगदी बिनधास्तपणे या रानभाज्यांचे पदार्थ करूया आणि त्यांचा आस्वाद घेऊया. जाता जाता एकच सांगते की सावधगिरी म्हणून अगदी 100% खात्री पटल्याशिवाय कोणतीही वनस्पती रानभाजी म्हणून खाऊ नका. आपल्यासमोर अनेक माध्यमे तर आहेतच, शिवाय अशा प्रदर्शनांना जरूर भेटी द्याव्यात जिथे या रानभाज्या तुम्ही प्रत्यक्ष पाहू शकता आणि त्यांची ओळख करून घेऊ शकता. हाच तर हेतू आहे अशा प्रदर्शनाचा. आता जमाना बदलला आहे. फास्ट फूडचा जमाना आहे. रानभाजी की फास्ट फूड याचं उत्तर दोन्हीतील समन्वय साधून सकस अन्नाचा समतोल साधणे हे आहे. रानभाज्या इतक्याही दुर्मिळ न होत की उद्याला कितीही किंमत देऊनही आपल्याला त्या मिळणार नाहीत.
त्यांचं महत्त्व ओळखून आत्ताच त्यांचं संवर्धन करायला हवं. प्रदर्शनाबाहेर काही रानभाज्या विक्रीसाठी होत्या. मीही थोड्याफार घेतल्या. शेवटी ज्या त्या स्थानाचं महत्त्व असतंच, तरीही मी या मुळासहित असलेल्या भाज्या लावून पाहणार आहे. फूल ना फुलाची पाकळी म्हणून मला शक्य होईल ते मी करत असते. कधी व्हिडिओच्या माध्यमातून रानभाज्यांची माहिती सांगून, तर कधी बीज प्रसार करून. आपण जाणीवपूर्वक या भाज्यांचा प्रसार केला पाहिजे असं वाटतं. शेवटी जुनं तेच खरं सोनं, बरोबर ना? धन्यवाद.